तर आज मी कॉटनच्या साड्या आणलेल्या आहेत. कॉटनच्या साड्या कधीच ट्रेंडच्या बाहेर जात नाहीत, ऑलवेज ट्रेंडिंगमध्ये असतात आणि घातल्यानंतर जो लुक येतो ना तो एकदम भन्नाट लुक असतो, रॉयल लुक दिसतो कॉटनच्या साड्यांमध्ये. तर नमस्कार मंडळी, मी माया सगळ्यांचं स्वागत करते अनबॉक्सिंग विथ मायामध्ये. साड्या दिसत आहेत, घातल्यानंतर ना खूप सुंदर दिसतात. मी व्हिडिओ लावेलच ज्यावेळेस मी या साड्या ओपन करेल त्यावेळेस. चला तर मग बघूया या साड्या आणि हे ब्लाउजेस कसे आहेत ते. सगळ्यात पहिल्यांदा आहे ही मरून कलरची साडी. तुम्हाला दिसत असेल कलर किती रॉयल लुक देत आहे ते. त्याचबरोबर ना याच्यावरती मिरर वर्क्स दिलेले आहेत, छोटे छोटे मिरर वर्क्स आहेत. आणि पल्लू जो आहे तो पल्लू अशा प्रकारे टॅसल्स आणि लटकन्स आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही साडी जेव्हा तुम्ही ही साडी नेसता ना त्यावेळेस भारी लुक येतो, एकदम रिच लुक येतो. कॉटन साडी आहे ही, खादी कॉटन आहे आणि घातल्यानंतर ना आपल्या शरीराला एकदम अशी कम्फर्टेबल राहते ती साडी, अजिबात त्रास देत नाही. आणि या उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये ना अशा कॉटनच्या साड्या असल्याच पाहिजेत, ज्या रॉयल लुक रिच लुक तर देतातच पण त्याचबरोबर ना त्या परवडणाऱ्या असतात. आणि मेन म्हणजे साडीची लेंथ जी आहे ना खूप आहे. असं नाहीये की साडी स्वस्त आहे म्हणून तिची लेंथ कमी आहे किंवा साडी स्वस्त आहे म्हणून कपड्यामध्ये कॉम्प्रोमाइज आहे, असं बिलकुल नाहीये. तुम्ही बघू शकता साडीची लेंथ ना भयंकर आहे. जेव्हा मी हिला नेसत होते ना त्यावेळेस मला असं वाटलं, त्यावेळेस मला असं वाटलं होतं की साडीची लेंथ एवढी नसेल, पण येस साडीची फुल लेंथ आहे. म्हणजे ज्या हेल्दी स्त्रिया आहेत ना त्यांना देखील ही साडी व्यवस्थित पुरू शकते. आणि साडीला ब्लाऊज पीस देखील आहे. ब्लाऊज पीस मरून कलरचंच आहे, वेगळं नाहीये. पण तुम्ही यावरती ब्लॅक कलरचा कॉन्ट्रास्ट करू शकता, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की ब्लॅक कलरचं ब्लाऊज देखील यावर तेवढंच छान जाईल. तर हे आहे ब्लाऊज पीस, तुमच्यावरती आहे, तुम्ही या साडीचा ब्लाऊज शिवू शकता. बाहेरून विकत घ्यायचं आहे ते, पण साडी ना घातल्यानंतर रॉयल लुक देते, खूप सुंदर वाटते. आणि तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल, तुमच्या आईला, ताईला, वहिनीला तुम्ही नक्कीच साडी मागवू शकता, ही गिफ्ट करू शकता. कपडा क्वालिटी A1 आहे, त्याचबरोबर बजेटमधली साडी आहे. या साडीमध्ये टोटल 5 कलर्स आहेत. मी लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईल, जाऊन चेकआउट करा. कोणताही कलर मागवू शकता, सगळे कलर रिच लुक देणारे आहेत. सेकंड ही साडी आहे ग्रीन कलरची आणि आजी घालायची ना, आपली माय घालायची ना, अशा प्रकारचा हा कलर आहे. आणि ना घातल्यानंतर खूप उठून दिसतो आणि भारी वाटतो. याला बॉर्डर आहे, मरूनला बॉर्डर नव्हती पण याला बॉर्डर आहे. तुम्ही बघू शकता की या साडीला बॉर्डर आहे. आणि अगेन ही साडी देखील लेंदी आहे, म्हणजे मोठी साडी आहे. हॉरिझॉन्टल आणि उभी आणि आडवी मोठी साडी आहे. कोणीही घालू शकतं ही साडी, कोणीही नेसू शकतं ही साडी. त्याचा कलर किती रिच ग्रीन दिसतो आहे, असा साधा सुधा ग्रीन कलर नाहीये याचा, तर रिच ग्रीन कलर आहे. साडीचा पदर हा आहे व्हाईट, ऑफ व्हाईट आणि अशा प्रकारे स्ट्रिप्समध्ये लटकन्स आहेत याला. आणि साडीला पूर्ण अशी छोटी बॉर्डर आहे, जरीची बॉर्डर आहे. आणि साडी जी आहे, पदर सोडता साडी जी आहे पूर्ण ग्रीन आहे. आणि हा ग्रीन देखील रिच ग्रीन आहे, रिच हिरवा कलर आहे. त्याचबरोबर याला ब्लाऊज देखील आहे, ब्लाऊज सेम आहे, सेम कलरचा आहे. सो अगेन डिपेंड करतो, तुम्हाला जर या साडीमधलंच ब्लाऊज शिवायचं असेल तुम्ही शिवू शकता किंवा बाहेरून देखील मागवू शकता. या साडीमध्ये टोटल 6 कलर आहेत. आणि पुन्हा एकदा साडी जी आहे बजेटमध्ये आहे, खूप जास्त बजेटमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची असेल किंवा मग तुम्हाला स्वतःसाठी मागवायची असेल तुम्ही नक्कीच मागवू शकता. प्लस कोणाच्या लग्नामध्ये, मेहंदीमध्ये तुम्हाला साडी घालायची असेल ना तर ही साडी जी आहे परफेक्ट ऑप्शन आहे. कारण की एवढ्या गरमीमध्ये आपण खूप जास्त असं झगामगा नाही घालू शकत. साडी घातल्यानंतर ब्रिदेबल साडी आहे, व्यवस्थित शरीराला राहते साडी आणि लुक जो आहे भारी रॉयल लुक येतो. त्यानंतर ही पोपटी येल्लो कलरची साडी आहे, लटकन्स देखील दिलेले आहेत. लटकन्स बट ऑब्वियस आपल्या पदराला आहेत. तर हे बघा अशा प्रकारे याचा पदर आहे. पदराला या लोकांनी ब्लॅक लाइनिंग दिलेले आहेत, स्ट्रिप्स दिलेले आहेत, लटकन्स आहेत, पोपटी आणि येल्लोच्या मध्ये आहे.
पण हा पोपटी आणि येल्लोचा कलर देखील ना सुंदर वाटतो, सुंदर दिसतो. आणि या साडीला मेन म्हणजे या लोकांनी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे, म्हणजे तुम्ही हे ब्लॅक ब्लाऊज जे आहे ते शिवू शकता आणि घालू शकता. सो येस, ही साडी देखील घातल्यानंतर खूप खूप भारी वाटते, अंगाला चिटकून राहते, अजिबात त्रास देत नाही. तर तुम्ही नक्कीच ही साडी मागू शकता. आणि पुन्हा एकदा बजेटमधली साडी आहे. सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, नक्की चेकआउट करा. त्यानंतरची साडी आहे ही पर्पल कलरची साडी, किती ग्लॉसी आहे बघा. पुन्हा खादी कॉटन आहे ही. याला देखील असे टॅसल्स दिलेले आहेत, लटकन्स दिलेले आहेत आणि लटकनांमुळे ना साड्यांना एक वेगळाच लुक येतो. त्यानंतर या साडीला पदर आणि साड्यांची लेंथ ना, ऍक्च्युली साड्यांची लांबी जी आहे ना खरंच खूप मोठी आहे, फुल साईजमध्ये आहे, म्हणजे कोणीही या साड्या ज्या आहेत त्या नेसू शकतात. आता मी साडीला ओपन करते, ओपन होतानाच एवढा वेळ घेते ती, म्हणजे किती ती मोठी साडी असेल. ठीक आहे. सो साडीचं हे ब्लाऊज आहे, ब्लाऊज सेम कलरचं आहे, तर तुम्ही सेम कलरचं किंवा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज देखील यावरती शिवू शकता. ब्लाऊजला या ठिकाणी यांनी मार्किंग देखील दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणाहून ब्लाऊज जे आहे ते कट करू शकता. पूर्ण साडीवरती ना अशा छोट्या छोट्या ब्ल्यू कलरच्या लाईन्स आहेत, हे बघा, अशा छोट्या छोट्या ब्ल्यू कलरच्या लाईन्स आहेत पूर्ण साडीवरती, त्यामुळे साडीचा लुक जो आहे तो एकदम उठून दिसतो, वेगळा दिसतो. आणि हे आहे साडीचा पदर, हा साडीचा पदर आहे. याला देखील लाइनिंग्स आहेत, जवळजवळ लाइनिंग्स आहेत. आणि साडी घातल्यानंतर भारी दिसते, सुंदर दिसते. तुम्हाला या सगळ्या साड्यांच्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, नक्की चेकआउट करा. आणि या उन्हामध्ये, या उन्हाळ्यामध्ये ना अशा कॉटनच्या साड्या असणं खूप गरजेचं आहे. घातल्यानंतर एकदम अंगाला व्यवस्थित बसतात, कुठूनही अशी फुगलेली साडी वगैरे वाटत नाही. आणि दिवसभर तुम्ही या साड्या घालून राहू शकता, वेअर करून राहू शकता मेन म्हणजे. त्यानंतर हे दोन ब्लाऊज आहेत, हे देखील मिशोचेच ब्लाउजेस आहेत. आणि एकदम कमी बजेटमधले हे ब्लाउजेस आहेत, कमी रेंजमधले हे ब्लाउजेस आहेत. पण याची फिटिंग जी आहे ना प्रॉपर आहे. जर तुम्हाला व्यवस्थित फिटिंग होत नसेल तर तुम्ही त्याला ऑल्ट्रेशन देखील करून घेऊ शकता. मी या ब्लाउजेसनं थोडं ऑल्ट्रेशन करून घेतलेलं आहे. पण हे ब्लाउजेस जे आहेत ना ते तुम्ही कोणत्याही साडीवरती घालू शकता, कॉटनच्या साडीवरती घालू शकता. त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे, ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे ना, त्याला असा बॅक अँड फ्रंट वी नेक आहे आणि दोन्ही साईडला अशा प्रकारे डिझाईन आहे. त्यानंतर हे सेकंड ब्लाऊज, पाठीमागे अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी दिलेली आहे, फुलांची एम्ब्रॉयडरी आहे, हाताला लेस दिलेली आहे, अशा प्रकारे डिझाईन आहे हाताची. त्याचबरोबर हे ब्लाऊज जे आहे ते बोट नेकमध्ये आहे, म्हणजे एकदम असं लो नेक नाहीये, बोट नेकमध्ये आहे. पण हे दोन्ही ब्लाउजेस जे आहेत ते व्यवस्थित फिटिंगचे आहेत आणि थोडीफार फिटिंग इकडे तिकडे होत असेल तुम्ही ऑल्ट्रेशन करून घेऊ शकता, कारण की या दोन्ही ब्लाउजेसचं मी थोडं ऑल्ट्रेशन करून घेतलेलं आहे. पण प्राइस वाईज ना दोन्ही ब्लाऊज A1 आहेत. सो येस, हे होतं आजचं कॉटन साड्यांचा हॉल, कॉटन साड्यांचं कलेक्शन, मिशोवरच्या कॉटन साड्यांचं कलेक्शन, ज्या की तुम्हाला एक रॉयल, एक रिच लुक देतात. तर तुम्ही नक्कीच या साड्या मागवू शकता, खूप बजेट फ्रेंडली साड्या आहेत. स्वतःला देखील मागवू शकता, त्याचबरोबर तुम्ही घरातल्या इतर महिला मंडळींना देखील मागवू शकता. एवढ्या बजेट फ्रेंडली साड्या आहेत या. साड्यांची आणि ब्लाउजेसची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असल्यास नक्की 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 लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या प्रोडक्ट्स चे रिव्ह्यूज बघायचे आहेत, कोणत्या प्रोडक्ट्सची अनबॉक्सिंग बघायची आहे ते देखील मला कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग.